लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू राघवच्या रूममधून बाहेर येते आणि मग त्यानंतर राणीसुद्धा लगेच तिच्या जवळ येते। त्या दोघीजणी एकमेकींसोबत बोलतात आणि मग सिंधू राणीला म्हणते की फ्रेंड, आता मी खूप दमले आहे, आता मी झोपण्यासाठी जाते आणि उद्या आपल्याला त्या मुलीला सुद्धा भेटायला जायचं आहे ना। आणि त्यावर राणी हो म्हणते आणि मग सिंधू तेथून निघून जाते आणि सिंधू तिच्या खोलीत गेल्यावर मग राणीसुद्धा तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते आणि राणी तिच्या खोलीत गेली आहे याची खात्री झाल्यानंतरच सिंधू पुन्हा बाहेर येते आणि ती राघवच्या रूमजवळ जाते। ती बाहेरूनच राघवकडे बघत असते तर राघव शांतपणे त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि तो त्यांचा फॅमिली फोटो बघत असतो। राघवची अवस्था बघून सिंधूला खूप वाईट वाटतं। ती मनाशी म्हणत असते की राघवला इतकं अस्वस्थ मी नाही बघू शकत, मला त्यांच्याशी बोलायलाच हवं, त्यांना सत्य सांगायलाच हवं। आणि मग त्यानंतर ती सरळ राघवच्या रूममध्ये जाते। राघवचं तिच्याकडे लक्ष नसतं, तो त्याचा, सिंधूचा, सावीचा आणि विनूचा फोटो बघत असतो आणि रडत असतो। तर सिंधू त्याच्या जवळ जाते आणि मग ती राघवला सत्य सांगायला सुरुवात करते। ती राघवला म्हणत असते की मी कृष्णा नाही आहे, तर मी तुमची सिंधूच आहे, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं होतं मला। आणि सिंधूच्या तोंडून सत्य ऐकून राघवला तर खूप आनंद होतो। तर सिंधू त्याला सांगत असते की राघव, आपल्या सावीला कोणीतरी किडनॅप केला आहे, फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे आणि मग त्यानंतर सावी आपल्या जवळ असेल। आणि ते ऐकून राघवला तर मोठा धक्काच बसतो। तो विचारतो की सिंधू, कोणी किडनॅप केले आपल्या सावीला? तर सिंधू म्हणत असते की राघव, मी आत्ता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, फक्त एक दिवस थांबा आणि मग सावी आपल्या जवळ असेल। आणि ते ऐकून राघव काळजीत पडतो तर सिंधू रडतच त्याला मिठी मारते। मात्र हे फक्त सिंधूचं एक स्वप्न असतं आणि जेव्हा ती भानावर येते तेव्हा ती घाबरून मनाशी म्हणते की हा काय विचार करते मी, आता मी फक्त सावीचा विचार करायला हवा, कारण फक्त उद्याच्या दिवसाची गोष्ट आहे आणि त्यानंतर सावी आमच्या जवळ असेल। आणि मग ती लगेच राघवला काही न सांगण्याचाच निर्णय घेते आणि तेथून निघून जाते। राघव मात्र अजूनही सावीचाच फोटो बघत असतो, त्याला सावीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात, त्याला सावीची खूप आठवण येत असते। तर दुसरीकडे गोदा मावशी सिंधूच्या खोलीत जाते आणि त्यावेळी तेथील सजावट, ते डायनिंग टेबलवरील पदार्थ, हे सगळं काही बघून तिला आश्चर्य वाटते। तितक्यात मग कृष्णा म्हणजेच सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते। ती पूर्णपणे खचून गेलेली असते। ती दरवाजा बंद करते आणि सोफ्यावर जाऊन बसते। तर गोदा मावशी तिला विचारते की हे सगळं काय आहे कृष्णे, कोणी केलं हे सगळं, पोलीसवाल्यांनी का? आणि त्यावर कृष्णा रडतच म्हणते की हो मावशी। आणि मग ती गोदा मावशीला मिठी मारते। तिला घडलेला सगळा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत असतो। आपण राघवच्या कानाखाली मारल्या गोष्टीचा तर तिला खूप पश्चाताप होत असतो। तर मावशी तिला शांत करत विचारते की अगं कृष्णे, काय झालं सांग तू मला। आणि मग कृष्णा तिला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि ते सगळं काही ऐकून गोदा मावशीला देखील वाईट वाटतं। तर कृष्णा रडतच म्हणत असते की मावशी, मी हे नाटक अजून नाही करू शकणार, राघवची अवस्था मला नाही बघवते। तर मावशी तिला समजावते की कृष्णे, फक्त आता एका दिवसाचा प्रश्न आहे, उद्या तुझी सावी तुझ्या कुशीत असेल आणि मग तू पोलीसवाल्याला सगळं खरं सांग, फक्त उद्याचा एका दिवसाचा प्रश्न आहे, अशी खचून जाऊ नको। आणि मावशीच्या बोलण्यामुळे सिंधूला सुद्धा हिंमत मिळते आणि मग ती गोदा मावशीला सांगते की मावशी, मी अशी खचून जाणार नाही, मी आपल्या सावीला परत घेऊन येणार। आणि त्यामुळे गोदा मावशीला सुद्धा खूप आनंद होतो। मात्र मग त्यानंतर गोदा मावशी रडतच सिंधूला म्हणजे कृष्णाला विचारते की कृष्णे, उद्याच्या दिवसानंतर तू, सावी, तो पोलीसवाला आणि तुमची सगळी फॅमिली तुम्ही एकत्र असाल आणि त्यावेळी तू या मावशीला विसरणार तर नाही ना गं? आणि त्यावर सिंधू म्हणते की मावशी, हे सुद्धा काही बोलणं झालं का गं? मी तुला कशी विसरेल, ज्यावेळी माझ्यासोबत कोणीही नव्हतं त्यावेळी तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहेस म्हणून मी हे सगळं काही करू शकते, जर तू नसते तर काय झालं असतं माझं आणि माझ्या सावीचं? आणि त्यानंतर ते गोदा मावशीला सांगते की मावशी, आता तू यापुढे कुठेही जायचं नाही, आमच्यासोबत इथेच राहायचं,
त्यावर मावशी म्हणते की ते सगळं आपण नंतर बघूयात, आधी उद्या सावीला लवकरात लवकर कसं मिळवता येईल याचा विचार कर. आणि त्यावर कृष्णासुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती उशीमधून सावीचा फोटो काढते. सावीचा फोटो बघून तिला खूप आनंद होतो. तिला सावीसोबत घालवलेले अनेक क्षण आठवतात आणि ती तो फोटो छातीशी कवटाळते. दुसरीकडे राघव अजूनही त्याच्या खोलीतच असतो. त्याला सतत घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि तो खूप चिडतो. रागातच मनाशी म्हणत असतो की तू सिंधू आहेस की कृष्ण, आता याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला फक्त माझी सावी परत हवी आहे. आणि मग तो रागाच्या भरात एक फ्लॉवर पॉट उचलतो आणि आरशावर मारणार इतक्यात विनू त्या ठिकाणी येतो आणि तो मोठ्याने राघवला आवाज देतो आणि विनूला बघून राघवचा राग शांत होतो. तर विनू पळतच जाऊन राघवला मिठी मारतो. विनूला इतक्या दिवसांनंतर भेटून राघवला सुद्धा खूप आनंद होतो. मात्र तो अचानक घरी कसा आला हे त्याला कळत नाही. तो विनूला विचारत असतो की बाळा, तू अचानक घरी कसा आला. त्यावर विनू सांगतो की बाबा, आम्हाला शाळेने सुट्टी दिली आहे, त्यामुळे मग मी लगेच घरी आलो. त्यानंतर राघव त्याला शांतपणे बसायला सांगतो आणि नेमकं काय झालं आहे ते विचारतो. आणि त्यावर विनू त्याला सांगू लागतो की बाबा, टीचर म्हणत होत्या की माझी एक क्लासमेट किडनॅप झाली आहे आणि त्याचमुळे आम्हाला सगळ्यांना सुट्टी दिली आहे. आणि ते ऐकून राघव देखील काळजीत पडतो. तर विनू म्हणत असतो की बाबा, आपल्या सावीला सुद्धा कोणी किडनॅप केलं नसेल ना हो. आणि त्यावर राघव पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणतो की विनू बाळा, असं काही झालं नसेल, आपली सावी सुरक्षित असेल. मात्र विनू म्हणत असतो की बाबा, मला सावीची खूप आठवण येत आहे, मला तिला भेटायचं आहे. आणि त्यावर राघव म्हणतो की काळजी करू नको, मी आपल्या सावीला आणि तुला काही होऊ देणार नाही. मी आहे ना तुम्हा दोघांसोबत आणि मी सावीला लवकरात लवकर परत घेऊन येईल. आणि ते ऐकून विनूला सुद्धा खूप आनंद होतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा म्हणजेच सिंधू राघवची वाट बघत दरवाजातच उभी असते. तिला सतत काल घडलेला प्रकार आठवत असतो आणि ती मनाशी म्हणत असते की काल मी राघवसोबत जे काही वागले ते वागायला नको होतं. मला खूप वाईट वाटत आहे. आता जेव्हा ते घरी येतील ना, तेव्हा मी सगळ्यात आधी त्यांची माफी मागेल, त्यांना सॉरी म्हणेल. तितक्यात मग विनू आणि राणीसुद्धा त्या ठिकाणी येतात. राणी विनूला नाश्ता कर म्हणून आग्रह करत असते. मात्र तो सांगतो की मी बाबा आल्यानंतरच नाश्ता करेल. त्यामुळे मग राणी तेथून निघून जाते. तर विनूला सुद्धा राघवसोबत बोलायचे असते म्हणून तो राघवची वाट बघत असतो. आणि हे कळल्यावर मग कृष्णा लगेच विनूजवळ जाते. ती विनूला म्हणते की तू इथेच थांबायचं, सगळ्यात आधी आपण लंबूसोबत बोलणार. तर विनूसुद्धा तिला म्हणत असतो की तूच इथे थांबायचं, सगळ्यात आधी मी माझ्या बाबांसोबत बोलणार. आणि मग ते दोघेही एकमेकांशी वाद घालू लागतात. कृष्णासुद्धा मुद्दाम विनूसोबत वाद घालत असते आणि म्हणत असते की लंबूसोबत आपणच बोलणार, आपलं बोलणं महत्त्वाचं आहे आणि आपण तुझ्यापेक्षा मोठे आहोत. तर विनू म्हणत असतो आणि मी तुझ्यापेक्षा छोटा आहे, त्यामुळे सगळ्यात आधी मीच माझ्या बाबांसोबत बोलणार. आणि मग त्या दोघांचा आवाज वाढतच जातो. दोघेही आरडाओरडा करू लागतात आणि तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. तो मोठ्याने ओरडूनच विचारतो की हे सगळं काय चाललंय. त्यामुळे मग सिंधू आणि विनू पळतच राघवजवळ जातात. ते दोघेही राघवला म्हणत असतात की आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राघव त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र एकीकडे कृष्णा म्हणत असते की लंबू, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर दुसरीकडे विनू पण राघव मोठ्याने ओरडत त्यांना थांबवतो आणि मग तो विनूला घेऊन तेथून निघून जातो. आणि तो कृष्णाला सुद्धा त्याच्या पाठोपाठ बोलावतो आणि मग त्यामुळे कृष्णाला आनंद होतो. त्यानंतर मग राघव विनूला घेऊन त्याच्या खोलीत जातो. त्याच्या पाठीमागून कृष्ण आणि मग राणीसुद्धा त्या ठिकाणी येतात. तर राघव विनूला शांतपणे बसायला सांगतो आणि मग तो विनूला म्हणतो की आत्ता मी तुला जे काही सांगणार आहे ना, ते तू शांतपणे ऐक आणि घाबरू नको. आणि मग त्यानंतर तो विनूला सांगू लागतो की काल तू मला जे काही सांगितलं होतं ना, ते अगदी खरं आहे. तुझ्या क्लासमेटला कोणीतरी किडनॅप केलं आहे आणि फक्त तुझी क्लासमेट नाही तर इतरही अनेक मुलं मुली आहेत ज्यांना एका टोळीने किडनॅप केलं आहे. आमच्याकडे बऱ्याच पॅरेंट्सच्या तक्रार आल्या आहेत आणि आम्ही त्या मुलांचा शोध घेत आहोत. लवकरच आम्ही त्यांना शोधू, माझ्यावर विश्वास ठेव. मात्र हे सगळं काही ऐकून विनूला खूप वाईट वाटतं. तो रडू लागतो.
तर राणी त्याला शांत करत म्हणते की बाळा रडू नको, बाबा म्हटलेत ना की ते तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला शोधून काढतील, मग तू कशाचीही काळजी करू नको. तर विनू रडतच राघवला विचारत असतो की बाबा त्यांना काही होणार तर नाही ना. आणि त्यावर राघव सांगतो की नाही बाळा, आम्ही त्यांना काही होऊ देणार नाही, आम्ही लवकरात लवकर त्यांना शोधून काढू, मात्र तू स्वतःची काळजी घे. आणि त्यावर विनू रडतच हो म्हणतो. त्यामुळे मग कृष्णा त्याच्या जवळ जाते. ती म्हणत असते की तुझ्या बाबांनी सांगितलंय ना की ते तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला शोधून काढतील, मग तू कशाला भोकाड पसरतोय, गप्प बस ना. आणि कृष्णाचं असं बोलणं ऐकून राघव तर खूप चिडतो. तो रागातच तिच्याकडे बघत असतो. विनू आणि राणीसुद्धा तिच्याचकडे बघत असतात. आणि त्यामुळे कृष्णा म्हणते की यात काय आपण चुकीचं बोललो, हा लंबू म्हणालाय ना की तो त्या मुलांना शोधून काढेल, मग तो काढेल ना शोधून, उगाच कशाला तुम्ही टेन्शन घेताय. मात्र राघव तिला मोठ्याने ओरडतच गप्प बसायला सांगतो. त्यामुळे ती गप्प बसते. मात्र ती तोंड वेडंवाकडं करतच विनूकडे बघत असते. परंतु राणी विनूला जवळ घेते आणि त्याला सगळं काही ठीक होईल असं सांगते. त्यानंतर मग विनू शांत होतो. मग राघव बाहेर येतो. त्याच्या पाठोपाठ राणी आणि कृष्णासुद्धा येतात. राणी राघवला म्हणत असते की तू काळजी करू नको, मी विनूसोबत बोलले आहे, त्याला समजावलं आहे, आता तो शांत झाला आहे. तर राघव राणीला म्हणतो की खरं तर एक गोष्ट खूप बरी झाली की विनू घरी निघून आला, पण आता आपल्याला त्याची व्यवस्थितपणे काळजी घ्यावी लागेल, कारण ती मुलं पळवणारी टोळी ॲक्टिवेट झाली आहे. त्यामुळे आपल्याला विनूची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. तू त्याच्यावर नीट लक्ष ठेव, त्याला एकट्याला घराबाहेर जाऊ देऊ नको. आणि त्यावर राणी म्हणते की हो राघव, तू काळजी करू नको, मी विनूची नीट काळजी घेईल. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच राजश्री त्या ठिकाणी येते. ती म्हणते की राघव, हे मी काय ऐकते. ती खूपच घाबरलेली असते. त्यामुळे मग राघव राणीला इशारा करतो. राणी तिला घेऊन येते. तिला असं वाटत असतं की सावीसुद्धा हॉस्टेलला आहे, जर तिला कोणी किडनॅप केलं तर. आणि त्याचमुळे ती खूप घाबरलेली असते. ती राघवला म्हणत असते की आपल्या सावीला प्लीज तू घरी घेऊन ये, मला खूप भीती वाटत आहे, एकटी मुलगी कशाला हवी आहे हॉस्टेलला. आणि त्यावेळी राघव काही उत्तर देणार इतक्यात राणीच म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, मी सावीच्या हॉस्टेलवर फोन केला होता, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आता सावीची एक्झाम सुरू आहे आणि त्यामुळे तिला घरी सोडता येणार नाही, मात्र एक्झाम संपल्यानंतर आपण तिला लगेच घरी घेऊन येऊ. आणि ते ऐकून सिंधू तर रागातच राणीकडे बघू लागते. तर राजश्री तिला विचारत असते की तू कधी कॉल केला होता सावीच्या हॉस्टेलवर. आणि त्यावर राणी सांगते की आज सकाळीच केला होता. तर राजश्री म्हणते अगं मग तू मला का नाही सांगितलं, मलासुद्धा सावीसोबत बोलायचं होतं ना. आणि मग ती राणीला म्हणते की आता यानंतर जेव्हा तू कधी सावीच्या हॉस्टेलवर कॉल करशील तेव्हा माझ्या पुढेच कर, मला माझ्या नातीसोबत बोलायचं आहे. आणि त्यावर राणी म्हणते हो. तर सिंधू मनाशी म्हणत असते की आज पहिल्यांदा ही बाई खरं बोलली असेल, हिनेच माझ्या सावीला किडनॅप केलं आहे म्हटल्यावर ती तिच्याशी नक्कीच बोलत असेल. आणि मग त्यानंतर सिंधू लवकरात लवकर तिला सावीला कसं भेटता येईल याचाच विचार करत असते. आणि ती रागातच राणीकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू सगळ्यांसमोरच राघवला सांगते की राघव, तुमचा अंदाज अगदी बरोबर होता, मी तुमची सिंधू आहे, कृष्णा नाही. आत्तापर्यंत मी फक्त कृष्णा होण्याचं नाटक करत होते. आणि तिचं हे सत्य ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मग त्यानंतर सिंधू सगळ्यांना हे सुद्धा सांगते की मी तुमच्यापासून अजून एक गोष्ट लपवली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे की आपल्या सावीला मधूने किडनॅप केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सावी तिच्याच ताब्यात आहे आणि सावीला सोडवण्यासाठीच मी हे नाटक केलं. आणि ते ऐकून घरातील सगळेच रागात मधूकडे बघू लागतात. सगळ्यांनाच या गोष्टीचा मोठा धक्का बसलेला असतो. तर मधूसुद्धा खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.